कळत नाही कधी. आणि तू जेव्हा बॉलिंग मार्क तेव्हा अक्षरशः मात्र 11 धावेची गरज होती. थोडंसं सेट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र नंतर थोडंसं दबाव असतं 11 धावांमध्ये की त्यांना पद्धतीने तो रोखण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःवर विश्वास होता. मला माहित माती विकेट आहे, माझं बॉल टर्न होतील, त्यामुळं मी बॉलिंग काढेन. आणि आज या पहिल्या मॅचची मॅन द मॅच मिळते त्याबद्दल काय म्हणशील? याने खूप चांगलं वाटतं. तर नक्कीच तुला नेक्स्ट मॅच करता खूप सारा शुभेच्छा. तवेत आपण ज्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे टीम सूर्यानगर विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल की टीम जाबरपडा मॅच क्रमांक 2. सूर्यानगर आपण आपला प्रवेश इथे निश्चित करायचा प्लीज. ती रिक्षा जी आहे समर्थ दिशेनं ती आपण हटवायची आहे, कारण की त्याचं रिफ्लेक्शन इथे पाहायला मिळते. 8442 MH46. मॅच आता सुरुवात होताना आपण पाहतोय दुसरी मॅच आजच्या दिवसातील 9 असणार आहे. नित्यश्री गणेशपुरी इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, याच्यामध्ये ते मात्र शंका नसेल. सर्व जे होनहार खेळाडू किंवा खेळाडू जे गणेशपुरी क्रिकेट मोठं करण्यामध्ये त्यांचे मॅच ऑन होताना आपण पाहतो. परम मिनिस्टर जीत असेल एक युवा खेळाडू संख्या आपल्याला पाहायला मिळेल. टीम कंपनी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विंटर टॉच आणि त्यानंतर मात्र फील्ड करताना पाहायला मिळते. प्रमुख आज खेळाडू नसताना थोडंसं मात्र या मॅचमध्ये की पहिल्यांदा त्यांची तुम्हाला वाईट ऐकायला मिळाली. त्या ठिकाणी आज प्रमुख खेळाडू आहेत मात्र पूर्णपणे 100% देऊ शकतील सर्व नवीन खेळाडू जे मात्र इंग्रजांनी तयार केलेत. आणि ते व्हाईट बॉल तसं घेते मात्र अतिक स्वरूपात एक सिंगल नाही तर पुढे सरकून जाऊन पोहोचेल ती मात्र 1 या धावसंख्येवरती. आणि ते माहिती आहे का ज्या पद्धतीने म्हणावं लागेल की हार्ड बॅटर आहे पंकजला पण पाहतोय तो सायकल एंडीड पाहू शकाल. पिंटू जाधव तुम्ही नॉन सायकल एंडवरती पाहतात आणि जाबरपणा चागेन्स आपण पाहतो नक्कीच टीम सूर्यानगर. इथे शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल अक्षरशः मात्र इथे फसवला गेलाय. आलाच मात्र खऱ्या अर्थानं मास्टर माइंड, कारण फलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होता. मिडलमध्ये आला सफळ झाला आणि मग त्यानंतर परफेक्ट बॅटचं कनेक्शन तिथे प्रॉपर करू शकला नाहीये, कारण बॅट जोरानं फिरवलीच नाहीये. हलक्या हातानं फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र विकेट क्रमांक फक्त आपण पाहतो मिस्टर पंकजला आज 0 वरती परतावा लागेल.
योगेश भुमे पाहतोय बॉलिंग माग पडते इथे परफेक्ट पिकअप केलाय बॉलला बॉल मात्र लॉंग लेग वरला परफेक्ट डिप झालाय बॉल मात्र निघून चाललाय आउट ऑफ द बॅट 6 धाबा पहिला षटकार आलाय आल्याबरोबर इथे मात्र आपला पाहिजे दिलाय तो मात्र कल्पेश सात सेकंड टोटल आपण पाहतोय ट्रॅकिंग शॉट खूप चांगल्या पद्धतीने बॉल शकतो ऑन साइडला दोन बंदा दिसतील मध्ये बॉल सरळ निघून चाललाय दबदब कधी इथे मात्र होईल बॉन्डी क्लिअर चौकार 4 धाबा आणि 4 धावाच्याच मदतीने धावसला जवळ पोहोचते मात्र वीर आकड्यावरती डबल फिगर मध्ये पाहतोय 11 या धावसंख्येवरती त्याआधी 11 ती ढोलकीकडनं का बॉल आहे इथे चांगला स्ट्रोक आहे चेंडू उंची जास्त घेतली आहे लांबी कमी आहे परत चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला 2 धावा इथे कंप्लीट करतात पाहू शकाल एक चांगल्या पद्धतीने ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिली विकेट जिंकवण झाली आपण तर अक्षरशः पाहिलं की फलंदाज बसतर पहिला विकेट्स करतात शेवटवरती त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आला आणि कल्पेश कव्हरेज नंतर पहिल्या 3 बॉल मध्ये 12 धावा या मात्र वैयक्तिक त्याने कन्वर्ट केल्या गेल्या नॉन स्ट्रायकर पण पिंटू जाधवला पाहतोय तो आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एन वरती उभा आहे आणि आपण 2026 पाहतात एक चांगलं देखील दिमागदार आहे तुम्हाला पाहायला मिळते इथे परफेक्ट स्विंग केले बॉलला अक्षरशः मात्र दिली जाते गोलंदाजी माग करते योगेश भुमेकडनं आणि आतापर्यंत 5 बॉलचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय षटक इथे कंप्लीट झालाय पाहताना की पहिलं स्पीड इथे कंप्लीट झालं गेलं आणि पहिल्या स्पीड नंतर धावसंख्या तुम्ही फलकावरती पाहता ती मात्र 13 या धावसंख्येवरती आहे येणाऱ्या 12 बॉलचा खेळ अगेन्स्ट अजून मात्र बाकी आहे त्याआधी मात्र आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने देखणी स्पर्धा आहे एक बलाढ्य मेहनत घेतली आहे टीम बजेटच्या पूर्ण कमिटी मेंबर्स असतील त्यानंतर सर्वांसर्वी आपण पाहू शकाल की या खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय अविनाश राऊत साहेब त्यानंतर पाहू शकाल जयेश कोर त्यानंतर आपण पाहिलं त्यांच्या दिवसामध्ये अमित राऊत पोलीस पाटील त्यानंतर आपण पाहू शकाल की ग्रामपंचायत सदस्य देखील या स्पर्धेमध्ये लाभल्या होत्या त्यानंतर पाहू शकाल नक्कीच जान्हवी कोर देखील आपण पाहतोय सर्वांचं नक्कीच या सभेत आणि त्यासोबत पूर्णपणे साई बद्रेश्वर ही टीमनं खूप घेतलेली मेहनत आहे आणि प्रत्येक व्यक्तीने स्पर्धेकरता अफाट मेहनत घेतली आहे असं नेहमीच स्पर्धा मित्रांनो स्पर्धेमध्ये स्वतः जेव्हा खेळताना तेव्हा खऱ्या अर्थात स्वतःची काळजी घेत राहा कारण डे नाईट स्पर्धा देखील चालू होत आहेत त्यानंतर खूप सारे स्पर्धेकरता प्राईज देखील पाहतोय आणि खूप साऱ्या पद्धतीनं आज क्रिकेट हे पाहतोय की खऱ्या अर्थात ग्रामीण टेनिसपासनं बलाढ्य आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवास झालाय त्यानंतर तुमचं ओपन क्रिकेट असेल लेदर असेल त्यानंतर ऐसर स्पर्धा देखील आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये खूप सारं क्रिकेट देखील आपण पाहिलात दिवसामध्ये पाहतोय कालच्या दिवसामध्ये पाहू शकाल की अतिशय गटामध्ये पाहू शकाल नक्कीच आई गौतमी अलकिवली ही टॉप 4 मध्ये या स्पर्धेमध्ये जाऊन पोहोचली आहे जाऊच्या मॅच एडिशनला संकेत ओव्हर क्रमांक 2 बॉलिंग मार्क वरती आलाय बॅटर आता पिंटू जाधव त्याला साईक मिळते तो आता सायकल एन वरती आहे यावेळी फ्लोरचा बॉल करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला एक सिंगल जास्त काही मिळणार नाही आहे कारण तुम्ही स्ट्रॉंगली म्हटलं ना की खऱ्या अर्थानं फील्ड देखील त्याच पद्धतीनं स्ट्रॉंग होताना पाहायला मिळते म्हणतो ना की खऱ्या अर्थानं 11 खेळाडू जेव्हा मैदानाच्या आतमध्ये एक पूर्ण मेहनत करत असतात ना तेव्हा खऱ्या अर्थानं यश त्याच्या पद्धतीने नेहमीच पडत असतं आणि ते क्रिकेट आता मेहनतीशिवाय मिळणारा खेळ राहिलाच नाही आहे कारण वरमॅन आर्मी वन साईडचं क्रिकेट तुम्ही पाहत नाही आहेत अक्षरशः गोलंदाजी बदलली गेली क्रिकेट बदललं गेलं तसं आपलं वर्ष बदललं ना तसंच क्रिकेट देखील बदललं गेलं पण म्हणतो ना की आज फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्या विश्वासावरती मेहनत करत राहा भविष्यामध्ये खूप सारं आयुष्य असेल खूप सारं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल संकेतनं बॉलिंग मागवरता पहिला स्पीड असताना करता आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती योगेश मुंबईला पाहिलं होतं तर संकेत ओव्हर क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 54 षटकार लागेल 47 बाउंड्रीज देखील पाहतो या दुसऱ्याच्या सकाळच्या सत्रामध्ये फलंदाज प्रयत्न करतोय मात्र मिडल मध्ये पाहू शकाल मतीन स्पोर्ट्स मापोलीचा 12वा खेळाडू खऱ्या अर्थानं मी जिथे असतो ना तिथे तो पोहोचत असतो आणि खऱ्या अर्थानं की जी लकी शूज ही स्पर्धा रॉयल क्लब झिडकी आम्ही कंप्लीट केली ना ती खूप सारं मला देखील वाटलं त्याला मिळतील मात्र त्यानंतर त्या लकी ड्रॉमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर
जो पारधी बाबा धामणगाव यातील मात्र 12वा खेळाडू सिलेक्ट झाला. मात्र आज मी पुन्हा एकदा मतीन स्पोर्ट मापलीकडनं तो 12वा खेळाडू नक्की थोड्या वेळ तुमच्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला नक्कीच वाईटच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. चला आपण जाऊया आता मॅचच्या दिशेनं. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या टोटल आहे मात्र 4 बॉल नंतर 15 या धावसंख्येवरती 1 विकेट फॉर द लॉस ऑफ अँड टीम आपण पाहतोय जाबरपाडा. पहिला बॉल सिंगल त्यानंतर डॉट नंतर सिंगल 4 बॉलचा खेळ कंप्लीट 2 रन्स. इथे मात्र लोअर फुटलेस बॉल परफेक्ट इथे मात्र स्टेप आउटने क्लिअर केलाय. खूप चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मात्र बॉलला कनेक्शन मध्ये आणलं गेलं आणि सरळ मात्र इथे इंटू द गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि 2 खेळांच्या डिस्टन्स मध्ये बॉल सरळ 1 बाउन्स स्वरूपाने चौकार 4 धावा आणि या 4 धाब्याच्या मदतीनं आता धावसंख्येत जाऊन पोहोचते ती मात्र 19 या धावसंख्येवरती आहे. पण म्हणतो ना की प्रत्येकाकडे हा मात्र जीवनामध्ये शो मांडला देखील जातो कारण क्रिकेटमध्ये तुमच्याकडे होणारे प्रयत्न आणि तुमच्याकडे मिळणारे यश सर्वात संपादित असतं. इथे मात्र तेच प्रयत्न करते आहे टीम. आपण सूर्यानगर मालबिडी पाहत आहे आणि अंतिम बॉल या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं मी इंद्रसेन ठाकरे उर्फ बंटी खूप जवळचे आमचे मित्र मात्र खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत क्रिकेट करता देत आहेत आणि एक चांगले उद्योजक देखील आहेत कारण एक भिवंडी विभागामधनं त्यांच्या धाब्याचं नाव तुम्ही ऐकलं तर खऱ्या अर्थानं खूप सारे त्या ठिकाणी मेजवानी आपण पाहतोय. षटक कंप्लीट झालंय ते पाहू शकाल. दुसरं धावसंख्या टोटल तुम्ही पाहतात 19 या धावसंख्येवरती. येणारे शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि मात्र यानंतर होणारी मॅच तुम्हाला नक्कीच पूर्ण वेळेत समजेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉलवरती डॉट, चौथ्यावरती सिंगल, पाचव्यावरती चौकार आणि 6वा बॉल डॉट. ऋषिकेश भोसले यांचं देखील आगमन झालंय सकाळी 17 मध्ये. गुड मॉर्निंग, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक डॅसिंग डायनअप असणारी आणि या स्पर्धेकडे त्यांनी देखील खूप मेहनत केली आहे कारण व्यवसाय घेत पाहिलं तर सिरसाटचे वज्रेश्वरी हा प्रवास आपण केला ना की त्यांचा तुम्हाला नक्कीच पुष्पभंडार आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं सर्व भक्तांची ते सहकार्य करत असतात. मग पार्किंग असेल किंवा मात्र मंदिरामध्ये आईच्या गर्दी असेल तेव्हा मात्र तात्पर्य सेवेला पोहोचत असतात असे ऋषिकेश भोसले या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यामुळे मॅचच्या दिशेनं बॉलिंग मार्कवरती इंद्रसेन ठाकरे आपण पाहतोय. कॅप्टन्स आता बॉलिंग मार्कवरती आलाय. शेवटची अंतिम बॉल पहिल्याच फील्डमध्ये आपण पाहू शकतो पहिल्या पुराधामध्ये आणि बॉलिंग मार्कवरती इंद्रसेन ठाकरेला पाहतोय. इथे स्लाइस केलं बॉलला हलक्या हाताने पुश होतं सुपर टायमिंग. फक्त इथे दिमागदार पद्धतीचं पाहू शकाल टेक्निकल शॉटचं सिलेक्शन केलं गेलंय. बॉल फक्त स्लाइस केला गेला एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल मात्र चौका इथे येतोय 4 धावा. बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न झाला नाहीये. बॉल मात्र त्या बरोबर डिस्टन्समध्ये निघून गेला. म्हणून म्हणतो ना की खऱ्या अर्थानं फील्ड पहिल्यांदा पाहणं त्यानंतर तुमचा बॅकवर्ड स्ट्रोक असेल, शफल होऊन खेळणं असेल आणि थर्डमॅनमध्ये खेळणं देखील असेल त्यामध्ये परफेक्ट टायमिंग पाहू शकाल आणि त्याच ठिकाणी पाहू शकाल की मतीन यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. ती महापोली आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रमोट करते. झिडकेमध्ये गेल्याच वीकमध्ये चांगल्या पद्धतीचं टॉप 4 मध्ये पोहोचणारी टीम मतीन स्पोर्ट्स महापोली. जास्त साईडचा प्रयत्न केला गेलाय आणि तर पाहतोय की वन बाउन्स आपण पाहतो या ठिकाणी मात्र पहिला 1 बाउन्स दिला गेलाय. 4 बॉलचा खेळ अजून शेष आहे. बंटी ठाकरे बॉलिंग मार्कवरती पाहतोय. तिसरा बॉल यावली स्तंभर डिलिव्हरी काय गोलंदाजीचा वापर केला होता. पहिला बॉल त्यांनी शॉर्ट ऑफ लेन टाकून पाहिला त्यानंतर पहिला चौकार तिथे आला स्लाइस केलं बॉलला त्यानंतर गुडलँड स्पॉटचा वापर केला गेला आणि त्यानंतर तिसरा बॉल स्तंभर डिलिव्हरी. पण म्हणतो ना आपल्या अडकडे असणारे अस्त्र त्याचा तुम्ही वापर करत राहा कारण सिद्धता खूप महत्वाची आहे. तुम्ही हिऱ्याला कुठे ठेवा. हिऱ्याला तुम्ही डोंगरावरती ठेवलं तरी तो चमकणार, पाण्यामध्ये फेकलं तरी तो चमकणार आणि खुर्च्याच्या खाणून त्याला अक्षर तुम्ही लपवलं ना तरी तो चमकणारच. ही मात्र हिऱ्याची सिद्धता आहे. तसं प्रत्येक क्रिकेटरची सिद्धता आहे की आपला परिचय द्यावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र विकेट होते. विकेट क्रमांक 2.
मैदानावरती आहे. जाबरपणा अग्निसंप पाहतो नक्कीच सूर्यानगर. भिवंडी टेनिस तुम्ही जर पाहिला ना खऱ्या अर्थानं जगाच्या नाही तर खऱ्या तर टेनिस बॉल विश्वावरती हुकूमत गाजवते आहे. कारण भिवंडी टेनिसनं काय दिलं खऱ्या अर्थानं भिवंडी टेनिसचा पहिला प्लॅटफॉर्म दिला तो आयसीसी स्पर्धेमध्ये पोहोचणारा पहिला खेळाडू ठरला भावेश पवार गोरसेचा. सेकंड तुम्ही जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे वारेटकडनं, त्यात या वर्षामध्ये पहारेगावचा सुपुत्र हिमांशू पाटील. त्यानंतर वाडेकरांकरता आणि पालघर जिल्ह्याकरता आणखी एक नवीन गुड न्यूज ऐकायला मिळाली की देवेंद्र काले आपण म्हटलं तर खऱ्या अर्थाने विकी काले सापणे हा देखील सिलेक्ट झाला. तर म्हणतो ना की आता क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस झालेत आणि सोनेरी दिवसाचं मी अक्षरशः म्हणून की ग्रामीण टीम तुम्ही खऱ्या अर्थानं मेहनत करत राहा. हा क्रिकेट तुम्हाला खूप सारे चांगले दिवस येणाऱ्या दिवसामध्ये देऊ शकेल, तुमचं भविष्य घडू शकेल. आज तुम्ही लाखो रुपयानं आयसीसी स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्या लाखो रुपयामध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही कमवू देखील शकाल. हे क्रिकेट आपण पाहतोय. तर मॅचच्या दिशेनं बॉलिंग मार्कवरती पाहतो आतापर्यंत 4 बॉलचा खेळ त्याने कंप्लीट केला गेलाय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट केला. बॅक टू विकेट डाऊन. मिस्टर कॅप्टन सोबत पाहतोय पंडित ठाकरे आणि ती बॉल करता पाहायला मिळतोय. इथे बॅट परफेक्ट पिकअप केलंय बॉलला. इथे मात्र ऑन साइडला बॉल आहे. एक सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे खेळला जाईल का मध्ये पाहू शकाल. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आहे मध्ये इथे विकेटचं डाऊन. सुरूपणे विकेट क्रमांक 3 पाहतोय आणि यात 2 धाब्याच्या मदतीनं पहिल्या पुराधामध्ये पहिल्या इनिंगमध्ये इथे थांबूयात. धावसंख्या टोटल मध्ये जाऊन पोहोचली आहे 26 या धावसंख्येवरती. विजयाकरता मात्र सूर्यानगर टीमला बनवायच्या तर मात्र 27 धावा 27 रन इन द कार्ड अँड टीम सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहे. चला त्याआधी आपण जाऊया नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन्स आपल्यासोबत नक्की जॉईन होतील. चला आलेली टीमनं आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पण टीम मतीन स्पोर्ट मापोली बी असेल, त्यानंतर वडगर असेल, नांदिकणे असेल. चला आपला प्रवेश निश्चित करा. टीम चांदीप देखील असेल. आपण या ठिकाणी ऑफिशियल मधून इथे रिपोर्टिंग करायची आहे. चला सर्व टीम आपण रिपोर्टिंग करा. म्हणजे साई गणेशपुरी असेल, धर्मी प्रतिष्ठान चांदीप असेल, नांदिकडे असेल, मतीन स्पोर्ट मापोली असेल दाखल झाली आहे. टीम वडगर आपण देखील संपर्क साधायचा आहे. अक्षय भोई, प्रतीक भोईर आणि टीम कंपनी. देखील स्पर्धा खूप साऱ्या स्पर्धा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला खऱ्या अर्थानं येणाऱ्या 20 तारखेला आपण पाहतोय एक देखणी स्पर्धा डे नाईट क्रिकेटचा महाथरा वाडा तालुक्यातील अगदीच भुबेरे यांची टुर्नामेंट भेटीला येते आणि त्या स्पर्धेकरता 20 तारखेला आम्ही देखील सकाळी 9:30 वाजता त्या स्पर्धेमध्ये जॉईन होतो. धन्यवाद सोहेल सुसे आणि अगदीच भुबेरे आपलं देखील. त्यानंतर मापोलीत केलांची स्पर्धा ती थोडीशी आता लेट होते आणि 1 लाख रुपये स्पर्धा आहे. मध्ये ती स्पर्धा येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला निश्चित डेट ऐकायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं खूप सारे भेट त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र त्यानंतर 23 तारखेपासून पाहू शकाल की वाघो स्पोर्ट्स वैतरणे कसराला या ठिकाणी आम्ही जॉईन होतो आणि आम्ही जी आपलं देखील मनापासून धन्यवाद की 23 तारखेला स्पर्धेकरता आम्हाला बोलवलं गेलं. त्यानंतर आपण पाहू शकाल 24, 25, 26 या दिवसामध्ये तुमच्या भेटीला येते नित्यसाई कलंबोन ट्रॉफी लाईव्ह टीलच्या माध्यमातून आपण जॉईन होऊ कलंबोनच्या मैदानावरती. त्यानंतर 4 तारखेपासून लाखिवलीचं मैदान. चला जरा बॅटमन घाई करायचे, बॅटर पाठवा. गौरव मॅच चालू सर गाडी घेऊन येत नका.
जबरदस्त नेटवर्क राहिले नाही आहे. आज टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळंच स्वरूप ज्यांनी निर्माण केलंय ते गौरव भोईर, एकनाथ बंद्रे एंड टीम कंपनी आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहू शकाल सुरजित पुजारी, त्याचं आमचे डिजिटल स्कोरर आपले जयेश कांबडी, त्यासोबत आमचे स्कोरर आणि एक चांगला आवाज म्हणजे विभागातील नवीन समालोचक ते घडतायत ते नक्कीच विवेकजी वाकले. आणि आपण पाहतो या सर्वांच्या सहमतीने आपण जाऊयात मॅच कंडिशन. बॉलिंग मागवरती पाहायला मिळेल. पहिलेच फरी ते मात्र 27 रोखण्याकरता बॉलिंग ट्रॅक सज्ज झालाय. गोलंदाज विशाल दलबीला आपण पाहतोय. साबरपाडा टीम इथे मात्र कमबॅक करू शकेल का? पहिल्या मॅचमध्ये अक्षरशः शिवशक्ती गणेश टीमला पराभूत करून टीम मात्र जानमान घोटगाव ही मात्र सेकंड फेरीमध्ये जाऊन पोहोचली आहे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व मान्यवरांचं स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये हार्दिक स्वागत आहे. एक चांगली स्पर्धा, दिमागदार दर्जाचं आयोजन आपण पाहत आहे आणि स्पर्धेकरता मात्र किंग्स ब्रदर्सच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना तर सर्व मात्र सबस्क्राईब या चॅनलला सर्वात समोर सबस्क्राईब करा आणि खऱ्या लाईक देखील करा. कारण उच्च क्लिअरिटी त्यावेळी पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र नो डाऊट बॉल इथे मात्र वाईट बॉल आणि परफेक्ट आपण पाहतो की 12:09 या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील सुरुवात तुम्हाला पाहते. दुसऱ्या मॅचमध्ये पाहतोय अगेन इथे पाहिले तर 18 बॉल आणि अजूनही मात्र विजयाकरता 26 धावेची गरज आहे. पण म्हणतो ना, जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये जर कमी पैसे असतील ना तर तुम्ही मात्र कमी खर्च करत राहा. तर क्रिकेट देखील तसंच आहे की तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्सिंग धावसंख्या जर कमी असेल ना तर मात्र एक्स्ट्रा धावा देऊ नका. इथे मिडलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र परफेक्ट राईट ऑन द पाहू शकेल. इथे मात्र होऊ शकेल मात्र विकेटचं बदल आणि विकेट क्रमांक फर्स्ट होऊ शकेल. इथे मात्र क्लीन LBW क्लीन LBWचं विकेट क्रमांक फर्स्ट मिस्टर संकेतला बतावा लागेल. इंद्रसेन ठाकरे नवीन बॅटर आता सायकल एनवरती आलाय. पहिला बॉल अडवा बॅटनं फक्त फेस करायचा प्रयत्न होता. हवेमध्ये फक्त बॅट फिरवली जाते आहे आणि सोबत पाहू शकते मॅग्नेटिझम डिलिव्हरी खूप चांगल्या पद्धतीने यावेळी बॉलचा वापर केला गेला. बॉलिंग मार्कवरती असताना म्हटलं ना की मेंटेन पॉवर प्ले हे क्रिकेटमध्ये खूप मोस्टली महत्त्वाचं असतं. तिथे आपण पाहतो की पहिल्या 2 बॉलवरती 1 विकेट डाऊन आणि 1 रन सूर्यानगर. तिसरा बॉल ते 5 एज आणि विकेट क्रमांक 2 इंद्रसेन ठाकरेला देखील परतावा लागेल. उर्फ बंटी इथे मात्र परतताना पाहायला मिळतोय. कबॉटीचे पंच ऑफिशियल आपण राज थोडेसे दिसतं माहिती ते सरळ करायचे. सोमेश सिस्टम आपण सरळ करायचे. थोडेसे क्रॉसला वाटतात ते जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा नक्कीच तुम्ही पाहू शकता. तिथे मात्र क्रॉस वाटतात सिस्टम थोडेसे मात्र परफेक्ट अँगलमध्ये सरळ करा. 54 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1.5 दिवसामध्ये पाहतोय. 48 स्पोर्ट्स अशा पद्धतीने स्पर्धा रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य आणि क्रिकेटचा महातारा तुम्ही पाहतात वदेश्वरीच्या मैदानावरती. कारण पावनभूमी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये या विभागाचा परिचय. समोर माझ्या आई माऊलीचा वदेश्वरीचं मंदिर तुम्ही पाहतात. बॅक साईडला गरम पाण्याची झरे म्हणून अक्कली कुंड पाहतोय. त्यानंतर 1.5 किलोमीटर तुम्ही जर इथं प्रवास केला तर मात्र नित्यानंद स्वामी महाराजांचं मंदिर. बाईकवर तुम्ही जर पाहू शकाल की तांसा नदी आणि त्याला अटेच तुम्ही जर पडलं तर खऱ्या तर वाडा तालुक्यातील केळटणगाव आणि त्या केळटणगावाचं मात्र परिचय महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये प्रतिसिटी म्हणून आहे. या सर्व पंचकृषीचा अनुभव तुम्ही जर घेतला ना मित्रांनो खऱ्या अर्थाने पावनभूमी आहे आणि पावन
कारण महाराष्ट्रामध्ये पर्यटक म्हणून या विभागाला ओळखलं जातं. त्यावेळेस मॅचच्या दिशेनं बॉलिंग मार्कवरती पाहतोय. इथे चांगली थ्रो पाहू शकाल, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या मदतीनं अक्षरशः मी म्हणेन की आज सुपर अटॅकिंग गोलंदाजी मिस्टर विशाल दलवी लाजबाब आज गोलंदाजी केली आहे. टीम कांबे, नित्यसाई, गणेशपुरी, वडगर रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्यांदा मात्र कांबे टीम आपण रिपोर्टिंग करा, आपण आला असेल तर. टीम कांबे रिपोर्टिंग करायची आहे, कारण मतीन स्पोर्ट्स मापोली या ठिकाणी दाखल होती आहे. त्यानंतर होणारी मॅच क्रमांक 3. स्पीडअप करायचं, उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली. म्हणतो ना की टाइम इज मनी, मनी इज टाइम. सेकंद नाही मिनिट बदलते, दिवस नाही रात्र बदलते, वर्ष नाही साकार न बदलते, दिवा नाही वाद बदलते. जाऊ मॅचच्या दिशेनं. आपण पाहतो नक्कीच त्या ठिकाणी विशालनं एक चांगली गोलंदाजी केली आहे. विशाल नावाप्रमाणे म्हणतो ना की विजयाचा पहिला वी हा भविष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. शरीराची जबाबदारी आणि लक्ष वेधणारी ही मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे योगेश मुंबईच्या बॅटमधनं मोठा सो खेळला गेलाय, मात्र इथे वेल ट्राय खूप चांगले प्रयत्न केले गेलेत. तर खूप जास्त वेळ हवेमध्ये बॉल आपण पाहतोय आणि तिथे हा झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता. मध्ये 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिलं स्पेल या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि इम्पॉर्टंट स्पेलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. आता मात्र दबाव आणि प्रेशर असेल तिथे मात्र सूर्यनगर टीमवरती, कारण इथे 12 बॉल आणि आता बनवायच्यात 23 धावेची गरज आहे. कारण 27 रनचं लक्ष होतं आणि 23 धावा चेस करण्याकरता तुमच्याकडे असणारे 12 चेंडूचा खेळ शेष आहे. त्याआधी आपण घेऊयात एक ब्रेक आणि देऊयात आमच्या डीजेला संधी. ऐकूयात डीजेला. तुम्ही पाहू शकाल की थोडंसं कुठल्या स्पॉटचा वापर असेल आणि माती विकेट सपोर्टिंग बॉल, ती बॉलला खूप सारं सपोर्ट करत असते. पाठी विकेट तुम्ही स्पीडअप तुम्हाला दिसते बॉलवरती, तुम्हाला पेसला ते मात्र एक चांगल्या पद्धतीने सपोर्ट करत असते. आता माती विकेटचं एक लक्षण आहे की तुम्हाला ते स्लोअर बनवते. मग त्याकरता येणाऱ्या बॅटरनं बेट आणि वॉच या 2 ऑप्शनचा वापर करावा लागेल. आणि तो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण सूरजला पाहतोय, योगेश आपण पाहतो नॉट सेकंड एनवरती आहे. इथे मॅचचा हलक्यात येत पाहू शकाल. इथे मात्र ऑनसाईडला खूप चांगल्या पद्धतीने एक सिंगल दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का, मात्र एकच सिंगल येते. इथे मात्र मी कि सूर्यनगर आप अभी तक खड़े हो मधुरेश्वरी में, आपको यहाँ से पहुँचना है मीरा भाईंदर, तो यहाँ से लोकल से नहीं एक्सप्रेस पकड़नी पड़ेगी. कारण इथे मात्र तुम्हाला आता स्पीडनं मात्र बॅटिंग करावी लागेल. थोडंसं मात्र इथे पाहू देखील ज्या पद्धतीने प्रवास करावा लागेल. आणि इथे पण पाहतोय ज्या उमेश खरपटे पण पाहतोय ताबडपणा एक लो स्कोर मॅचला अक्षरशः मी द टर्निंग पॉईंट गोलंदाजी ॲज अ मास्टर माइंड. आणि त्यात पाहू शकाल की ॲज अ गुड गोलंदाजी ॲज गुड क्रिकेट पाहतोय.
शक्य करून त्यांनी दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणतो ना की जेव्हा स्वतःवरती विश्वास असेल तर पॉसिबल क्रिकेट घडत असतं. आणि ते आतापर्यंत 9 बॉलमध्ये फक्त सूर्यानगर टीमच्या 5 धावा झाल्यात. चौथा बॉल क्रॉस द लाईन, परफेक्ट टायमिंग प्रॉपर केलाय. इथे बटगटचा वापर, बॉल निघून चाललाय. आता बेमिसाल टायमिंग बॉलला फेकून दिलं गेलं, आउट ऑफ द पार. 6 धावा. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे की होम टीम वदेश्वरी आज नवीन जर्सीमध्ये आहे, नवीन उमेद आहे, नवीन संघर्ष घरच्यामध्ये करण्याकरता रेडी झाली आहे. मात्र आज म्हणे की वैशिकरांकरता खूप मोठी पर्वणी आहे की घरच्यामध्ये तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. इथे स्लाइस केले बॉल हलक्या हातानं, खूप चांगल्या पद्धतीनं योगेश मुंबईला आता मॅच ऑन होता करताना पाहू शकाल. मॅच थोडीशी हार्ड झाल्यानंतर मात्र तो ऑन करतो. इथे 2 धाबा विकेट कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्याच मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल. 5 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 13. 7 चेंडू आणि विजया करता येत नाही. धावसंख्या ती आपण पाहतोय 14 धाब्यांची गरज आहे. डबल आपण जावं लागेल. इथे प्रत्येक बॉल ते 2 धाबा कन्वर्ट करावे लागतील. पॉकलचा बॉल अक्षरशः पाहू शकाल तिथे मात्र अक्षरशः इथे आपण पाहतो एक सिंगल दुसऱ्या धाबाईचा प्रयत्न इथे केला जाईल का, मात्र एक सिंगल येते आहे आणि एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 14. आता 6 बॉल आणि विजया करता इथे बनवायच्या 13 धाबीची गरज आहे. 6 बॉल आणि 13 धावा पाहू शकाल. आधीच्या मॅच देखील असं समीकरण होतं, मग अक्षर तिथे मात्र 6 बॉल 11 धावा होत्या आणि या मॅचमध्ये पाहतोय 6 बॉल 13 धावीची गरज आहे. टीम जाबर पडा आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्याने हॅवेचा प्रवास केलाय ती मात्र नक्कीच पेढार विभागातील टीम आहे. टीम जांभिवली आपण देखील रिपोर्टिंग करायची आहे. मी प्रत्येकाला म्हणतो की आपण इथे रिपोर्टिंग करा, कारण तुम्ही उशिरा येण्यात कुठेतरी मात्र तुमचंच त्या ठिकाणी नुकसान असेल, कारण इथे कमी ओव्हर्समध्ये तुम्हाला क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. इंडियानं खेळायचा प्रयत्न केला, ते निस्ता दाखवला गेला, हॉप स्टंपचा दूर केला होता. योगेश मुंबईला पण पाहतोय एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न इथे करतोय. आता इथे एक सिंगलच्या समती धावसंख्या फलकावरती 15. विजय करता आता 5 बॉलमध्ये इथे बनवायच्या 12 धावा. 5 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता विजया करता सूर्यानगर टीम आपण पाहतोय. त्यांच्या आगेच तुम्ही जर पाहिलं तर नक्की जाबरपडा पहिला टीम आपण पाहतोय. चंद्रकांत बॉलिंग मार्कवरती आहे आणि चंद्रकांत इथे मात्र त्याच चाणाक्ष बुद्धीनं आपल्या नावाप्रमाणे खेळ करतो मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिला बॉल त्याने एक अप्रतिम स्लोवर डिलिव्हरी केली आहे. येणारे 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. ओव्हर क्रमांक 3 जरी असेल तरी बॉल क्रमांक 2 सवयत मॅचच्या दिशेनं
2 बॉल दिस कम्प्लीट आणि लास्ट अगेन्स्ट आपण पाहतोय अंतिम 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि विजयाकरता 11 धावांची गरज आहे सूर्यानगर मालबडी या टीमला. इथे फलंदाज एवढा सफळ झाला होता ना की अक्षर तुम्ही पाहू शकाल रिप्लेमध्ये पूर्णपणे तिने असं दाखवलं त्यानंतर त्याला वाटलं की बॉल टर्न होऊ शकेल पण स्लोवरनं थोडा जास्ती लेग कस्टमला मिस करण्याकरता पाहायला मिळाला आणि परफेक्ट व्हाईट बॉल. आता मात्र 4 मध्ये बनवायच्या 10 धावा विजयाकरता टीम मात्र सूर्यानगर. बॉलिंग मॅकवरती चंद्रकांत समोर मात्र योगेश बोंबे इथे टर्न केलाय परफेक्शन ऑफ द टायमिंग गुडलँड स्पॉट आणि त्यानंतर चेंडूला थोडंसं अक्षरशः पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि फिरवला गेला बॉलला एकटा पॅकेज पाहता मित्रांचं गुड बॉल. आता उर्वरित प्रेशर असेल की 3 बॉलमध्ये बनवायच्या 9 धावा आणि ते नवीन बॅटर सायकर ऐनवरती पण पाहते सूरजला गेलाय. पण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं एकट्याने काय होऊ शकतं एकट्याने सर्व काय होऊ शकतं कारण ज्यापदी म्हणतात ना की सूर्य देखील एकटा आहे मात्र पूर्ण जगाला तो प्रकाशित करू शकतो. पण म्हणतो ना की माणूस सिंहासनावर स्मशानात आणि मात्र मैदानात एकटा असतो मग तो एकट्याने सर्व काय बनू देखील शकेल आणि एकट्याने मात्र तो संघर्ष करावा देखील लागेल. चंद्रकांत इथे आतापर्यंत 3 बॉलचा खेळ त्यांनी कंप्लीट केला गेला 3 बॉल आता विजयाकरता इथे 9 धावेची गरज आहे. टीम आपण पाहतो सूर्यानगर. बॉल 9 विचार करता पाहू शकाल टीम सूर्यानगर या ठिकाणी मात्र थोडंसं या मॅचमध्ये असं वाटलं होतं आणि ज्या पद्धतीने म्हणतो ना की या मैदानामध्ये लो स्कोरी मॅच अक्षरशः तुम्हाला पाहायला मिळते की ज्या पद्धतीनं आपण कालचा दिवस देखील पाहिला अंतिम क्षणामध्ये खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. आता सकाळ सत्रामध्ये देखील आपण 40 धावांची जी मात्र पहिली मॅच पाहिली तिथे मात्र शिवशक्ती कवदेवीला अक्षरशः मात्र पराभूत केलं गेलं 11 धावा तिथे 3 हव्या होत्या. वाट बॉल क्या बात आहे काय जबरदस्त टर्न करते बॉलला प्रत्येक बॉलवरती कट करायचा प्रयत्न करतोय अक्षरशः म्हणावं लागेल की ते प्ले मॅच चालू आहे हायलाइट दाखवली जाईल का असं वाटतंय कारण इथे पाहतोय की टर्न करतोय बॉलला स्लोवर खूप चांगला आहे 3 ते 4 पावलांचा रनअप आणि त्यानंतर मात्र राईट आर्मने गोलंदाजी आणि एक चांगल्या पद्धतीचं मी म्हणतो ना की कट करतोय. हा बॉल देखील इथे मात्र विकेटचं बदल खेळाडू होईल बाद योगेश बोंबेला साईक हवी होती अक्षरशः मात्र ज्या ठिकाणी अंतिम आणि त्या बॉलवरती देखील विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. आता अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे आणि विजयाकरता इथे 1 बॉलमध्ये बनवायच्यात 9 धावेची गरज आहे. उपचारिता फक्त या मॅचवरती राहिली आहे कारण अंतिम बॉल फेस करण्याकरता योगेश बोंबे नाही तर नवीन बॅटर बॉलिंग ट्रॅकवरती आहे ज्या मात्र विशालनं 2 विकेट्स केले धावून केला 4 धावा दिल्या. सेकंड स्पेल बॉलिंग मार्कवरती आला गोलंदाज उमेश षटक थोडंसं मार्क ठरलं गेलं षटकार देखील त्यानंतर 10 धावा दिल्या गेल्या आणि शेवटच्या स्पेलमध्ये बॉलिंग मार्कवरती जेव्हा मॅच फसली होती तिथे मात्र अक्रॉसचा उडवलाय बॉल मात्र आता फेल निघून गेली आहे आणि इथे बॉल मात्र निघून जाईल सर्व त्याला पाहायला मिळालं आहे. सुरेश निसाद याला विनंती करते की आपल्या शुभ हस्ते पण या ठिकाणी मॅच टीममध्ये वितरित करायचे मिस्टर विशाल सुरेश निषाद उर्फ पंकाली पाहतो या ठिकाणी मात्र मैदानात देत असताना मैदानात आपण पाहू शकाल मिस्टर झापरपाड्याचा विशाल पाहतो विशाल दरवी मात्र नक्कीच वादब्यास ऋषिकेश याच्याकडे पाहू शकाल नक्कीच ऋषभराव यांच्याकडे दिली गेली आहे त्यात आपण कॅम्प्स पाहतोय त्यानंतर पाहू शकाल की आपण पाहत असताना बांधबाची बॉल मिळतीये विशाल जास्ती काय वेळ घेणार नाहीये काय
काय म्हणशील थोडंसं मॅच देखील प्रेशरमध्ये होती, असं वाटलं होतं की सहज मॅच जिंकेल, कारण 18 बॉल 27 धावा सहज सोपं समीकरण होतं. मी म्हणतो ना की आता मोस्टली आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये खूप सारे क्रिकेट बदललं गेले, मग जेव्हा थोडंसं प्रेशर होतं का त्या मॅचमध्ये? हो. प्रेशर होतं. मात्र आज ही मॅन ऑफ द मॅच घेतोय, पहिली मॅच जिंकली देखील. आज प्रयत्न असतील का जाफराबादच्या अंतिम 4 मध्ये जाण्याच्या आजच्या दिवसामध्ये? हो 100%. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप छान आहे आयोजन पण आणि निरीक्षण. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक तुला नेक्स्ट मॅच करता. आपण पाहतो या ठिकाणी विशाल आपण जॉईन विशाल दलवी आपण पाहिला, एक चांगला नवीन खेळाडू. मी म्हणतो ना की नवदीत गटामध्ये नवीन शहरी तुमच्या समोर येत आहेत, एक नवीन संघर्ष करतायत आणि नेहमीच आपण म्हणतो की त्यांच्या पाठीशी जरी अनुभव नसेल तरी या क्रिकेटमध्ये सौकर पाहू शकाल. त्याआधी आपण या ठिकाणी पाहतोय की देखणी स्पर्धा आम्ही वज्रेश्वरीकर चषक 2026 मध्ये पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या दिवसामध्ये नवदीत गटामध्ये आपण पाहतोय. त्याच पद्धतीनं आपण जर म्हणलं ना ते खऱ्या अर्थानं ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. एक चांगलं मैदान देखील पाहतोय. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफ एक चांगल्या पद्धतीमध्ये कव्हर केले गेले, खूप दिवसाची मेहनत पाहतोय. चला टीम यानंतर कांबे आणि त्यांच्या आगेच तुम्ही पाहणार नक्कीच मतीन स्पोर्ट्स मापोली यांच्यामध्ये एक मॅच पाहायला मिळणार आहे. टीम कांबे आपण रिपोर्टिंग करायची आहे. त्याआधी आपण नक्कीच जाऊयात आमच्या मुख्य ज्या ठिकाणी पाहू शकाल की प्रवेश द्वाराच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल एंट्रीज देखील पाहायला मिळते. मान्यवरांचं येणे जाणं देखील आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही जर पाहिलं ना तर माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला जॉईन होताना पाहायला मिळते. त्याआधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि जाऊयात आपण समाज कक्षा दिशे ज्या ठिकाणी मात्र बदल पाहू शकाल. घेऊयात आपण डीजेचा स्वाद आणि डीजेला संधी.